नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? आम्ही चाललो आहोत आता गावाला. आमची सगळी गावची पॅकिंग सगळी झालेली आहे. पूर्ण घर पण व्यवस्थित बंद करून चेक करतोय, सगळं व्यवस्थित बंद केलेलं आहे की नाही. बाथरूममधले, टॉयलेटमधले नळ, कारण बराच वेळा नळ चालू राहतात आणि बराच वेळा घर पाण्याने पूर्ण भरतं. आमच्या बाबतीत 2-3 वेळा असं झालेलं आहे, म्हणून पहिले नळ चेक केले. आता रात्र झालेली आहे, 9 वाजलेले आहेत रात्रीचे. देवाची बत्ती केलेली आहे. देवाची बत्ती लावून आम्ही देवाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आता माझा मोठा मुलगा पाया पडतोय देवाचा आशीर्वाद घेतोय. आमचा पुढचा प्रवास सुखाचा जाऊ देत. माझे मिस्टर येतील, मिस्टर माझे पाया पडतील देवाच्या. कारण आपला गावचा प्रवास हा खूप लांबचा असतो, त्यामुळे देवाचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं. हा माझा चिंटू छोटा, तोही देवबाप्पाच्या पाया पडतो आहे. त्याला पण देवबाप्पा हा खूप देवबाप्पाचं भरपूर त्याला हे आहे. बघून गोड स्माईल देतो आहे. त्याला काही फक्त बाहेर जातो आहे हे त्याला माहिती आहे. कुठे जातो आहे काय त्याला काहीच अजून समजत नाही आहे. फक्त चप्पलनी कपडे बिपडे घालून तयार झाला आहे, त्याच्यामुळे त्याला वाटतं हां आपण कुठेतरी आता फिरायला जातो आहे. त्याच्यामुळे तो खूप खुश आहे. आता आम्ही वसईपर्यंत आलो आहे. वसई प्लॅटफॉर्मला आल्याच्या नंतर कळलं की खूप गर्दी आहे ट्रेनला. सगळ्यांनी बॅगा घेऊन, एवढ्या 5 बॅगा घेऊन हालत खूप खराब झाली आहे. आणि बॅगा पण खूप जड होत्या, कारण छोट्याचं सगळं आम्हाला गावी घेऊन जायला लागतं. कारण गावी घर पूर्ण बंद असल्यामुळे सगळं सामान मुंबईवरनं घेऊन जायला लागतं. ऑलमोस्ट मुंबईवरनं सगळं न्यायला लागतं. तसं आम्ही थोडंफार आम्ही गावी खरेदी करतो, पण तरी पण बऱ्यापैकी ज्या गोष्टी आपल्याला गेल्याबरोबर लगेच भेटतील अशा गोष्टी आम्ही घेऊन जातो लगेच बॅगेमध्ये. त्यामुळे आम्ही आता ट्रेनची वाट बघतो आहे. आता ट्रेन कधी लागेल त्याची वाट बघतो आहे. तसं आमचं रिझर्वेशन आहे. तर ट्रेनमध्ये आम्ही बसलो आहे, पण ट्रेनमध्ये इतकी प्रचंड गर्दी आहे, तुम्ही पुढे बघू शकता. माझा मोठा मुलगा, आमचं रिझर्वेशन असल्यामुळे आम्ही व्यवस्थित सीटवरती आम्ही कम्फर्टेबल राहिलो. पण खालती पब्लिकची इतकी गर्दी होती की त्यांना उभं पण राहण्याची जागा नव्हती, एवढी गर्दी होती ट्रेनला. आम्हाला चढताना पण खूप त्रास झाला. माझा छोटा मुलगा खूप हैराण झाला चढताना. इतकी प्रचंड गर्दी होती की आम्हाला चढायला पण अक्षरशः पूर्ण दरवाजा पुरा पॅक केलेला. आम्ही खालीच 2 जण अडकून राहिलेलो, माझा छोटा मुलगा आणि मी. माझ्या मिस्टरांनी कसं करून आम्हाला आतमध्ये घेतलं. इतकी गर्दी आहे गाड्यांना भरपूर. आता आम्ही आमच्या गावाला पोचू. सकाळचे 6-6:30 झालेले आहेत. आमचं देवाचं मंदिर ट्रेनमधनं दिसतं आहे. पोचलो आम्ही गावी. हे आमचं गावचं घर. किती गावचं वातावरणच किती छान प्रसन्न वाटतं. हे आमचं गावचं घर आहे. अजून कोण मुंबईवरनं आलेले नाही आहेत. असती सगळ्या सावकाश येतील. आम्हीच लवकर आलो आहे, बाकी अजून कोणी आले नाहीत, पण सगळ्या असती येतील. हे आमचं पाठचं दार. हे पुढून एंट्री, मेन गेटमधनं एंट्री आहे. हा खळा. हे आमचं घर. आमचं 7 चुलत्यांचं एकत्र घर आहे. तुम्ही बघू शकता किती मोठं घर आहे. हे देवघर आहे. हे आमचं देवघर. हे आमचे देव मांडलेले आहेत, आमचे कुलदैवत. मी बसून आम्ही नुकते आलो आहे, त्याच्यामुळे पूर्ण घराची साफसफाई
बाकी आहे. हे टॉयलेट बाथरूम आहे, हा पाठचं दार आहे, हे किचन आहे. किचन पण आपल्या मुंबई टाईपमध्ये करून घेतलेलं आहे माझ्या मिस्टरांनी. त्याच्यानंतर हा मधला हॉल आहे. सगळी साफसफाई बाकी आहे. बाय.